नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. केनवडे ते पिंपळगाव प्रवासाचा थरारकी सरकारी अनास्था. तासनतास अडकतेत हजारो भाविक. बाळूमामा दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा फटका. कागल निढोरी या राज्यमार्गावर सध्या सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे गेल्या काही दिवसापासून वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. वन्नूर फाटा, केनवडे फाटा ते पिंपळगाव भडगाव पाटी दरम्यान रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका श्री क्षेत्र आदमापूर बाळूमामाकडे जाणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक प्रवाशांना बसत असून वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्या या मार्गावर ठिकठिकाणी रस्ता उकरून ठेवण्यात आलाय. खडीकरण आणि कच्च्या कामामुळे धुळीचे लोट उसळत आहेत. एकेरी वाहतुकीमुळे तासनतास ताटकळत उभं राहावं लागत आहे. केनवडेपासून ते पिंपळगाव भडगाव पाटीपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर झाला आहे. उन्हाचा तडाखा आणि त्यात होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांचे, विशेषतः लहान मुले व वृद्धांचे हाल होत आहेत. हा मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून आदमापूर येथील बाळूमामांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा मुख्य मार्ग आहे. सुट्टीचे दिवस किंवा अमावस्या दिवशी या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मात्र नियोजनाचा अभाव आणि वाहतुकीची कोणतीही दुसरी व्यवस्था नसताना सुरू असलेल्या कामामुळे भाविकांचा प्रवासाचा वेळ दुप्पट झाला आहे. वाहतूक कोंडीची भीषणता लक्षात घेता वाहनधारकांनी पर्यायी कागल, निपाणी, मुदळतिट्टा व कोल्हापूर गारगोटी मार्गे बाळूमामा दर्शनासाठी प्रवास करण्याचे आवाहन केलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.